शिंदखेडा राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे आज राष्ट्रमाता मा जिजाऊंचा 427वा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी 6 वाजल्यापासून शासकीय पूजा करून या जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा सुरुवात करण्यात आली आहे. सकाळपासून भक्तांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे व जाधव राजे परिवार यांनी पूजन करून पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव न्यायनिवाडा करायचे त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेल्या स्थितीत त्यांचा पुतळा बसवावा अशी मागणी या निमित्ते राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी केली आहे. छत्रपतीचा विठोबा ही सुरक्षित राहिला असता की नाही याबद्दल मला शंका आहे. राजेसाहेब राजे लखुजीराव जाधव शिंदखेड राजा तर जगाच्या पाठीवर इथं पुतळा असणं आवश्यक आहे. तर ही मागणी आपण राज्य शासनाकडे कधी कशा पद्धतीने हे करणार आपण? राजे लखुजीराव जाधव आणि बाळासाहेबांचा पुतळा जिजाऊ सृष्टीवर स्थापन होत आहे, परंतु ज्या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव न्याय द्यायचे बसायचे त्या न्यायदानाच्या ठिकाणी सिंहासनावर बसलेला राजे लखुजीराव जाधव यांचा पुतळा आणि संभाजीनगरच्या धर्तीवर चांदणी तलावाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तयार व्हावा ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो. आणि त्याचप्रमाणे राजे लखुजीराव जाधव यांच्या समोर जी शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली, आज आता केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले आहेत, तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना विनंती करूया की जी विष्णूची मूर्ती त्या ठिकाणी सापडली शेषशाहीची, त्या मूर्तीची सुद्धा कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं मंदिर बांधून त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात यावी आणि भाविकांसाठी ती मूर्ती खुली करण्यात यावी.